प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये रविराज नागराजच्या कानाखाली मारतो आणि पूर्णाजी पण त्याला जाब विचारत असते की नागराज, मी तुम्हाला मुलगा मानायची आणि तुम्ही घरातल्या स्त्रीबद्दल असं वागू शकता, यावर माझा विश्वासच नाही. अस्मिता सगळ्यांना म्हणते, आपल्या घरातील अशिक्षित माणूस असं वागू शकतो, कसं शक्य आहे? प्रताप म्हणतो, खरंच ना, हे तर आपल्या संस्कृतीला लागलेलं गालबोट आहे की अशी माणसं आपल्याच घरात आहेत. नागराज शर्मेने मान खाली घालतो. इकडे तन्वी त्याचा चेहरा अगदी बघतच असते आणि रविराज त्याला जाब विचारत असतो, आता तरी सांग, सुमनला कुठे ठेवलंय? शेवटचं विचारतोय तुला. नागराज म्हणतो, अरे दादा, बायको माझी गायब आहे, चला मीच तिला शोधायला मदत करतो. इकडे अर्जुनला परत खूप राग येत असतो. रविराज म्हणतो, सांग ना नागराज. नागराज म्हणतो, मला खरंच माहीत नाही, बायको माझी गायब झाली आहे आणि उलट तपासणी माझीच घेताय. खरंच तुम्हाला वाटत नाही का माझं तिच्यावर प्रेम आहे, मला पण तिची काळजी आहे? खरंच प्रेक्षकांनो, नागराजला त्याच्या बायकोची काळजी असेल असं वाटतंय? बिलकुलच नाही, तो खोटं बोलतोय. आणि रविराज इकडे सांगतोय, आपण सुमनला कॉल करून बघूया, म्हणजे कॉल लागतोय की नाही ते तरी कळेल. आणि इकडे नागराजला असं वाटतंय की आपण सुमनचा फोन स्विच ऑफ केलाय की नाही बघूया. आणि तो बाहेर जायला निघतोय. रविराज म्हणतो, नागराज, तू कुठे चाललाय? तू कुठेच जायचं नाही, गप्प इथे उभं राहायचं. तो म्हणतो, अरे दादा, मी मार्केटमध्ये चौकशी करून येतोय की तिकडे कोणी बघितलंय का सुमनला. तो म्हणतो, नाही म्हटलं ना तुला. लगेच सायली इकडनं म्हणते की नागराज काका, आम्ही तिकडे जाऊन आलोय, कुणीच नाही बघितलं काकूंना. इकडे तन्वी म्हणत असते, कसला हाल झाले या नागराजचे. आणि नागराजला महिपतचा गुंड कॉल करतो आणि म्हणतो की मला महिपतसोबत बोलणं करून द्या. नागराज म्हणतो, तुला काय एवढं काम आहे त्याच्याशी? तो म्हणतो, तुम्ही मला सांगितलं होतं एका माणसावर लक्ष ठेवायला, आता तुम्ही कोणती तरी बाई पण आणून ठेवली, मग डबल पैसे नाही लागणार का? इकडे तन्वी पण नागराजला जरा खिजवण्यासाठी आलेली असते आणि ती म्हणते की नागराज, तुम्ही सुमन काकूंना कुठे लपवून ठेवलंय मला सांगाल? तो म्हणतो, लपवून म्हणजे मी काहीच नाही केलंय. ती म्हणते, खरंच का? महिपतला जो माणूस किडनॅप करू शकतो तो सुमन काकूंना काहीतरी करूच शकतो. आणि नंतर रूममध्ये आल्याच्या नंतर रविराज आणि अर्जुन एकमेकांना बोलत असतात. अर्जुन म्हणतो, तुम्ही काळजी नका करू, पण तो म्हणतो, काळजी कशी नाही, रात्रभर सुमनचं काही कळलेलं नाही, एकाच घरात राहत असून सुमनविषयी लागलेले व्रण आणि नागराज तिला मारहाण करत होता हे मला कसं कळलं नाही, याचाच मी विचार करत होतो. सगळेजण सकाळी डायनिंग टेबलवर नाश्ता वगैरे करायला येतात तेव्हा सायली म्हणते, मी सगळं करून ठेवलंय. आणि कल्पना म्हणते, अगं बाळा, तू पण जागरण झालंय तुझं पण, मी केलं असतं ना सगळं. इकडे प्रतिमा म्हणते, सुमन नाही तर माझ्या घशाखाली घासच जाणार नाही. आणि सायली इतकी चांगली वागते म्हणून पूर्णाजी तिच्याकडे खूप छान बघत असतात. लगेच इकडे अर्जुनला कॉल येतोय की लोकेशन पाठवलंय म्हणून सुमन काकूंच्या मोबाईलचं. नागराजचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो, कारण त्याने जिथे सुमनला ठेवलंय तिथेच तिचा फोन स्विच ऑफ केला होता. आणि प्रताप म्हणतो, जे करताय ते सांभाळून करा बरं का. रविराज म्हणतो, हो, पण कोणतं लोकेशन आहे ते? नंतर अर्जुन म्हणतो,